आज दिनांक 28/5/2026 रोजी तक्षशिला बुद्धविहार या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीनं साखळी बैठी आंदोलनाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। आंदोलनास सुरुवात झालेली आहे। आंदोलनाचं कारण या ठिकाणी 15 फुटाची बुद्धमूर्तीची स्थापना केलेली होती। हेच ते ठिकाण, बाजूला ते ठिकाण आहे आणि त्या ठिकाणावर मूर्तीची स्थापना झालेली होती। परंतु काही समाजकंटकांनी जातीय द्वेषापोटी या ठिकाणी बुद्धमूर्तीची विटंबना करून मूर्ती खाली पाडून तिची जाळपोळ करण्यात आली, तोडफोड करण्यात आली। त्या कारणाच्या निषेधार्थ आज दिनांक 28 पासून या ठिकाणी बैठी आंदोलन चालू केलेलं आहे। हे आंदोलन जोपर्यंत समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे। आज 25% लोक आले असतील, उद्या 50% होतील आणि नक्कीच भविष्यात 100% समाज रस्त्यावर येईल। प्रशासनाने याची जबाबदारी बाळगावी आणि लवकरात लवकर आरोपी निष्पन्न करावा व समाजाचे समाधान करावे। अन्यथा जोपर्यंत आरोपी निष्पन्न होत नाही, जोपर्यंत मूर्तीची पुनर्स्थापना होत नाही, जोपर्यंत परिसरात CCTV कॅमेरे लागत नाही, जोपर्यंत परिसराचा सुशोभीकरण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन या ठिकाणी चालू राहणार आहे, अशी मी सर्व समाजाच्या वतीने ग्वाही देतो। आणि मी आज वाढवणा तालुका शेनगाव जिल्हा हिंगोलीमध्ये हे वाढवणा गाव आहे, तिथं मूर्तीची तोडफोड झाली। गौतम बुद्ध बाबाच्या मूर्तीची तोडफोड झाली आणि त्यांनी का तोडफोड केली आणि कशामुळे केली, आम्हाला फक्त न्याय पाहिजे। न्यायासाठी आज आम्ही 28/5 आजची दिनांक 28/5/2026 रोजी आम्ही आंदोलन करत आहोत। आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही हे आंदोलन हटवणार नाही। जय भीम। बंधूंना माझं सप्रेम जय भीम। आज वाढवणा या गावी, माझं गाव तळणी, या गावामधून आमचं समता सैनिक दल आलेला आहे। इथं या वाढवणा गावची एक सुद्धा महिला आली नाही। सर्व महिलांना माझी विनंती आहे की सर्व गावगावच्या महिलांनी इथं यायचं आहे आणि साखळी आंदोलन चालू झालेलं आहे। तरी या साखळी आंदोलनात सर्वांना जर कुणाला जर काही धक्का जर लागला कुठं, तर याची जबाबदारी सरकार घेईल। एवढं बोलून मी 2 शब्द संपवते। जय भीम। मे निमित्तानं आज इथं बुद्ध मूर्तीची विटंबना करण्यात आलेली आहे आणि आज अशोक भाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली साखळी उपोषणाला सुरुवात झालेली आहे। जोपर्यंत या जे घटना घडलेली आहे तर या निंदनीय घटनेचा जोपर्यंत पूर्णपणे तपास लागत नाही, ते आरोपी जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत ही साखळी उपोषण चालू राहणार आहे। आणि या साखळी उपोषणाला सर्व समाज बांधवाचा पाठिंबा आहे आणि समता सैनिक दल सुद्धा इथं आलेले आहेत। आणि या उपोषणाला सुरुवात म्हणजे आता 25% लोक आलेले आहेत आणि याला 100% लोक जोपर्यंत सपोर्ट देणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील। आणि 100% उपोषण जेव्हा होईल तेव्हा ही घटना खूप म्हणजे संताप निर्माण होईल। त्यामुळे याची प्रशासनाने दखल घ्यावी आणि लवकरात लवकर जो आरोपी आहे तो आमच्या समाजासमोर आणावा आणि ही जी बुद्धमूर्तीची तोडफोड करण्यात आलेली आहे ती बुद्धमूर्तीची पुनश्च स्थापन करून द्यावी, अशी आम्ही प्रशासनाला व या सरकारला विनंती करत आहोत। आणि हे बुद्ध मार्गाने आम्ही आंदोलन चालू ठेवत आहोत। एवढं बोलून मी माझे बोलणे संपवते। जय भीम, जय बुद्ध। 15 दिवसाच्या पूर्वी तहसीलवर आम्ही मोर्चा घेऊन गेलेले होतो। 15 दिवस झाले तरी या शासनानं याची काही दखल घेतली नाही। ही आमची नम्र विनंती आहे की लवकरात लवकर आरोपी ताब्यात घ्यावा आणि यांना अटक करण्यात यावा आणि आमची जेवढी मागणी तेवढी पूर्ण करावी। जय भीम।